पुण्यामधील हिंजवडी आयटी पार्क परिसरातील समस्यांवरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि यावेळी त्यांनी सरपंचांना सुनावत असताना एक सूचित इशाराही दिला। त्यामुळे हिंजवडीचा आयटी पार्क ही राज्याबाहेर जाणार की काय असा सवाल या निमित्ताने आज उपस्थित होताना दिसतोय। महाराष्ट्रामधील उद्योग राज्याबाहेर गेल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती करण्यात येत असतो। त्यात आता पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये वाढलेली वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांमुळे अनेक आयटी कंपन्या या पुण्याबाहेर विशेष करून हैदराबाद, बेंगळुरू सारख्या शहरांकडे स्थलांतर करण्याची भीती व्यक्त होतीये। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर या संदर्भात कठोरपणे सूचित देखील केलाय। तसंच हिंजवडीच्या सरपंचांना त्यांनी खडे बोलही सुनावले। हिंजवडी परिसरामधील समस्यांचं निवारण न झाल्यास आणि रस्ते, पाणी व्यवस्था तसंच मूलभूत सुविधांमध्ये योग्य सुधारणा न केल्यास हिंजवडीतील कंपन्या पुण्याच्या बाहेर जाऊ शकतात असा एक प्रकारे इशाराच अजितदादांनी दिलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी स्थानिक प्रशासनाला जबाबदारी देऊन तत्काळ उपाययोजना करण्याचं आवाहन केलंय। ही अवस्था पुण्याच्या आर्थिक तसंच विकासाच्या दृष्टीने मोठी आव्हानात्मक आहे आणि यामुळे स्थानिक प्रशासन आणि सरकारने या समस्या लवकरात लवकर सोडवणं गरजेचं आहे, नाहीतर पुण्याच्या आयटी क्षेत्राला मोठा धक्का बसू शकतो। आता असं आम्ही का म्हणतोय त्याला कारण ठरलं ते अजित पवारांनी केलेलं एक सूचक वक्तव्य। ते वक्तव्य नेमकं काय आहे ते अगदी सुरुवातीला पाहूया। आपलं वाटोळ झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर तुमच्या माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगळूरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो, ह्याच्यामुळेच बघतोय। मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला करता नाही। बरं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे वक्तव्य का केलं त्याच्या मागे देखील बरीच कारण आहेत बरं का। कारण हिंजवडी परिसरामध्ये काही प्रमुख समस्या आहेत ज्यांच्यावरती आतापर्यंत कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही आणि त्यामुळे मोठमोठ्या कंपन्या या महाराष्ट्राच्या बाहेर निवारा शोधत असल्याचं कळतंय। तर त्या प्रमुख समस्या नेमक्या कोण आहे त्यावरती ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। तर सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत प्रमुख समस्या काय आहेत। मोठी वाहतूक कोंडी, रस्त्यांची अवस्था आणि एकच मार्ग, पावसाळ्यामध्ये पाणी साचणं आणि खड्डे, पिण्याच्या पाण्याची पुरवठ्याची समस्या देखील आवासून उभी आहे, वीज पुरवठ्याची अनियमितता, कचरा व्यवस्थापन आणि दुर्गंधी, फुटपाथ आणि सार्वजनिक सेवांची कमतरता, प्रदूषण आणि दूषित नाला। एकूणच हिंजवडीतल्या नेमक्या समस्या काय आहे त्यावरती बोट दाखवण्याचा आणि बोट ठेवण्याचा हा प्रयत्न होता। आता अजित पवारांनी जी भीती व्यक्त केलेली आहे की समस्यांचं निवारण न झाल्यास कंपन्या बाहेर जाऊ शकतात, त्याचा जर का विचार केला तर हिंजवडीमधील आयटी पार्क राज्याबाहेर गेल्यास काय फटका बसू शकतो याचा देखील आपण अगदी थोडक्यात आढावा घेऊया, तोही ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर हिंजवडी आयटी पार्क पुण्यातून गेलं तर काय होऊ शकतं याचा सर्वाधिक परिणाम हा अर्थव्यवस्थेवरती होईल। आर्थिक परिणाम त्याचा सोसावा लागणार, रोजगार आणि मानवी संसाधनावरती देखील परिणाम होऊ शकतो, शहराचा विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चरवरती त्याचा परिणाम जाणवेल, तर गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होऊन राजकीय प्रशासनावरती दबाव निश्चितच वाढू शकतो। तर हिंजवडी आयटी पार्क हे पुण्याच्या विकासाचा पाया आहे, ज्यामुळे शहर आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील ओळखलं जात आहे। अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्या इथे कार्यरत असून हजारो लोकांचा रोजगार उपलब्ध होत असतो। मात्र पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा न झाल्यास या महत्त्वाच्या केंद्राला धोका उद्भवू शकतो। म्हणून या समस्या त्वरित सोडवणं आवश्यक वाटतंय आणि या समस्यांचं निवारण होणार की नाही ही परिस्थिती जैसे थेच राहणार। तसंच जर परिस्थितीमध्ये सुधारणा झाली नाही आणि कंपन्या अशाच महाराष्ट्राबाहेर जायला लागल्या तर काय घडू शकतं, अशा विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आपण आमंत्रित केलेला आहे हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजचे प्रतिनिधी पवनजीत माने, आयटी कर्मचारी अविनाश चिकणे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपालीताई ठोंबरे पाटील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप देखील आपल्या सोबत आहे। सर्व मान्यवरांचं मी यावेळेला स्वागत करतो। मात्र आज ज्यावेळेला आपण आयटी सेक्टर आणि तिथल्या समस्यांबाबत बोलतोय
गणेश जांभूळकर जे हिंजवडीचे सरपंच आहेत त्यांच्यापासून मी सुरुवात करेल. गणेशजी, आज खरं तर अजितदादांनी त्या ठिकाणची पाहणी केली आणि तुमचा संवाद हा अवघ्या महाराष्ट्रानं देखील पाहिला. मात्र गणेशजी, आज प्रशासन ज्या वेळेला पाहतंय मूलभूत समस्या त्या ठिकाणच्या काय, त्यावरती तोडगा कसा काढूयात? गणेशजी, आपल्यापासून सुरुवात करतो. रस्त्याचा खूप समस्या आहे. पहिल्यापासून रस्त्याची समस्या आहे इथं. जशी जशी आयटी पार्क चालू झालाय तेव्हापासून समस्या चालू असे इथं रस्त्याची. तर आज आज दुसरी वेळ आहे त्यांची लक्ष द्यायची इकडं. दुसरा राऊंड झाला आमच्या इकडं. तर दादांनी फक्त असं सुचवलं सगळं काय काय समस्या आहे. पहिल्यांदा एकदा केलं, आता एकदा केलं. त्याच्यामध्ये फक्त मला विचारलं, मी माझ्या गावच्या समस्या ते मांडत होतो. बरं, की गावाचा काय प्रॉब्लेम आहे. गावाचे रस्ते ते जे आहेत तसेच राहू द्या. ते मोठे जर केले ते गोरगरिबांचं नुकसान होईल. आमचे तिथं मंदिर आहेत, तिथं आमचे शाळा आहेत, ग्रामपंचायतीचे ऑफिस आहेत, स्मशानभूमी आहे, अजून रहिवासी आहेत, बरेच रहिवासी आहेत, छोटे एक 1-2 मोठे रहिवासी आहेत. ते 50-60 वर्ष म्हणून राहतात. हे दादाला मी सांगायला गेलो. दादा काय माझ्या रागवले वगैरे काय नाही. मला ते सांगत होते की तुम्ही रस्त्याचं नियोजन पहिल्यापासून का नाही केलं हे सांगत. दुसरं काही झालं नाही. तर मी त्यांना सांगत होतो की एमआयडीसीचे जे हद्द आहेत तिथे रस्ते खराब आहेत सगळे. बरं, पीडब्ल्यूडीच्या हद्द आहेत तिथे रस्ते खराब आहेत. पीएमआरटीच्या हद्द आहेत तिथे खराब आहेत. माझ्या ग्रामपंचायतचे रस्ते आहेत तिथे कुठेच खराबी नाही. हेच मी त्यांना सांगत होतो. तर दादा फक्त म्हणले की आपलं त्यांनी समजून सांगितलं मला. असं रागवणे वगैरे काही नाही एवढं. थोडं गैरसमज झाला. बरं, निश्चितच दादांचा स्वभाव आहे तो आणि त्या पद्धतीनं ते कामही करून घेत असतात. गणेशजी, मी आपलं समजू शकतो की आपण त्यांच्यासमोर काही प्रश्न मांडलेले असतील आणि काही प्रश्नांची आपल्याला उत्तरं देखील हवी असतील. बरं, त्यानंतर आयटी कर्मचारी अविनाश चिकणे आपल्याकडे येतो. अविनाशजी, खरं तर जगभरामधून अनेक जण आयटी तज्ज्ञ होतात आणि त्यानंतर थेटपणे येऊन ते पुण्यातल्या हिंजवडी शहरामध्ये आपल्या आयुष्याची स्वप्न पाहत असतात. एका बाजूला त्यांना मिळत असलेली नोकरी, तर दुसरीकडे घरांचे त्या ठिकाणी असलेले अनेक प्रोजेक्ट्सही आपण पाहतोय. मात्र एक सर्वसामान्य आयटी कर्मचारी म्हणून तिथे काम करत असताना कुठल्या समस्यांना तुम्हाला सातत्यानं सामोरं जावं लागतं? पावसाळ्यात पाणी आहे, रस्त्यांवरचे खड्डे आहे, काय नेमकं आयटी कर्मचारी त्या ठिकाणी सोसतायत? अविनाशजी. अविनाशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? माझा आवाज त्यांच्यापर्यंत कदाचित जात नसेल. फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज प्रतिनिधी पवनजीत माने मी आपल्याकडे येईल. पवनजीतजी, खरं तर आयटी हब म्हणून हिंजवडी सर्वसामान्यांना देखील परिचित आहे. किती मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉईज त्या ठिकाणी आहेत, किती मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या आहेत आणि या जर कंपन्या बाहेर गेल्या तर त्याचा किती मोठा फटका हा आयटी इंडस्ट्रीला बसू शकतो? पवनजीत माने. कसं आहे की हिंजेवाडी आयटी पार्क हे आपलं इंडियातलं सर्वात लार्जेस्ट आयटी पार्क आहे. आणि या आयटी पार्क मध्ये साधारण 4 ते 5 लाख कर्मचारी काम करतात. आणि पूर्वी आपण म्हणत होतो की आयटी पार्क मध्ये नुसते कर्मचारी काम करतात, पण आजच्या घडीला तिथे जे रहिवासी झालेत जवळपास 1 लाखभर तरी कर्मचारी हे आता हिंजेवाडी आयटी पार्क मध्ये राहतात. त्यामुळे फक्त ऑफिसला जाणं आणि त्यावेळी ट्रॅव्हल करणं एवढीच त्यांची समस्या नाहीये. तर ते तिथले आता स्थानिक रहिवासी आहेत. सकाळी मुलांना शाळेत सोडण्यापासून ते रात्री उशिरा घरापर्यंत येस तोपर्यंत या सर्व समस्यांना त्यांना फेस करावं लागतं. आणि जे आता आपण आयटीचं इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं, आम्ही 2004 पासून या आयटी म्हणजे आयटी पार्क मध्ये आहोत. तर जेवढं आपलं एक्सपान्शन झालं त्या प्रमाणात जे आपले रोड्स व्हायला पाहिजे होते किंवा जे बॅकअप रोड्स व्हायला पाहिजे होते, तर आजही आपल्याकडे जे उपलब्ध बॅकअप रोड्स आहेत, जे स्थानिक रोड्स सोडून जे म्हाळुंग्यातनं असतील किंवा बॅक साईडनं जे असतील ते सुद्धा डेव्हलप होत नाहीयेत. तर आता हे सगळ्यांच्या निदर्शनास आलंय की जर आपण आयटी पार्कवरती लक्ष दिलं नाही तर हे आपल्या हातातून जाऊ शकतं. किंवा आता ज्या एक्झिस्टिंग कंपन्या आहेत त्यांची ग्रोथ आपल्या राज्यात किती होती आणि बाहेरच्या राज्यात किती होती ह्याचा जर आपण आढावा काढला तर आपल्या लक्षात येईल की बाबा आपल्याकडे ते आहेत पण 10% वाढलेत आणि दुसरीकडे तमिळनाडूमध्ये वगैरे ते 30% वाढलेत. त्यामुळे हे सुद्धा गरजेचं आहे. कंपनी तुम्हाला इथं दिसेल पण त्याची ऍक्च्युअल ग्रोथ दुसऱ्या राज्यात होत असेल तर हे न होता आपल्याकडं इन्फ्रास्ट्रक्चर, आपलं एन्व्हायरमेंट चांगलं आहे, आपल्याकडं वर्कफोर्स चांगला आहे, तर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर त्याला साजेसं असलं पाहिजे. आज घडीला तुम्ही हिंजेवाडी आयटी पार्क मध्ये तुमचे क्लायंट आणू शकत नाही कारण का ते ट्रॅफिक मध्ये अडकतात. सगळे खराडी आयटी पार्क किंवा तिकडच्या हॉटेल्समध्ये कंपन्यांना घेऊन जावं लागतं. ही वास्तविकता आहे. त्यामुळे हे आपलं होता कामा नये. आणि हे ग्लोबल ब्रँड आहे. आज आपलं आयटी पार्कचं वॉटर पार्क झालं, आता प्रशासनाने त्यात लक्ष घातलेलं आहे. पण हे लक्ष जोपर्यंत आपलं वॉटर पार्क पुन्हा आयटी पार्क होत नाही तोपर्यंत त्याने लावून धरलं पाहिजे. आणि मूलभूत सुविधा आहे. कर्मचाऱ्यांनी दुसरं काही मागितलेलं नाहीये, फक्त आता आम्ही रस्तेच मागितले
की ऑफिस पर्यंत रस्ता चांगला करावा, खड्डे मुक्त करावा, एवढीच सगळ्यांची विनंती आहे. बरोबर आहे. मला एकंदरीतच IT एम्प्लॉईज आणि त्यांच्या समस्या, त्यांच्या कंपन्यांसमोर असलेली अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येताना दिसतात. मी थेटपणे यावेळेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप आपल्याकडे येतो. प्रशांतजी, एखाद्या वेळेला ज्यावेळेला एखादा IT हब तयार केलं जातं त्यावेळेला मास्टर प्लॅन तयार होणं गरजेचं आहे. मात्र येत्या काळात आम्ही बातम्या देत असतानाही सातत्यानं त्या ठिकाणी साचत असलेलं पाणी, त्या ठिकाणी असलेली अनियमितता, अनेक गोष्टींच्या समस्यांचा पाढा आम्ही ऐकून दाखवला. यासाठी मात्र नेमकं कोण कारणीभूत आहे असं आपल्याला वाटतं? जर राज्याच्या थेट इकॉनॉमीवरती, अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम होणार असेल तर याला कारणीभूत कोण? प्रशांतजी. एक तर मुळात एक समजून घेण्याची गरज आहे. ज्या हिंजवडीमध्ये एक साखर कारखाना तयार होणार होता, त्या साखर कारखान्याच्या भूमिपूजनामध्ये पवार साहेबांनी तो साखर कारखाना रद्द करून त्या ठिकाणी हिंजवडी इन्फोटेक पार्क निर्माण करण्याची घोषणा केली आणि त्याच्यामुळे आज पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे हे हिंजवडी इन्फोटेक पार्क, राजीव गांधी इन्फोटेक पार्क या ठिकाणी उभं राहिलेलं दिसतंय. मुळात हा विषय असा आहे की आज अजितदादांनी दुसऱ्यांदा 1 महिन्यामध्ये तिथं व्हिजिट केली. मी त्याचं स्वागत करतो. पण मला असं वाटतं की हे एक प्रकारचं डॅमेज कंट्रोल आहे आणि ते हे टू लेट आहे. त्याचं कारण आहे की 99 सालापासून आजपर्यंत मागच्या 26 वर्षामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांचा 5 वर्षाचा कार्यकाळ आणि एकनाथ शिंदेजींचा 1 वर्ष 6 वर्षाचा कार्यकाळ सोडला तर या जिल्ह्याचे मागच्या 26 वर्षाचे किमान 20 वर्ष अजितदादा हेच प्रमुख राहिलेले आहेत. मुळात राज्य शासन म्हणून या सगळ्या गोष्टीकडे थोडी सर मी अजितदादांचं म्हणत नाही, राज्य शासन म्हणून ज्याच्यामध्ये पुणे जिल्हा परिषद असेल, PMRD असेल, MIDC असेल, त्याबरोबर शेजारची पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, यांनी इथला संयुक्त हा प्रकल्प हा राज्याच्या, देशाच्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा हा महत्वाचा प्रोजेक्ट आहे. या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे याची परिस्थिती आलेली आहे. मुळात जे हिंजवडी या ठिकाणी मुळशी तालुक्यात येतं, ज्याच्यापासून फक्त 30-32 किलोमीटरवर मुळशी धरण आहे, त्या हिंजवडीला पाणी मिळत नाही. दुर्दैव आहे. या ठिकाणी जे हिंजवडी डोंगर कपाऱ्याच्या शेजारी आहे त्या ठिकाणी नवीन बिल्डिंगला सँक्शन देत असताना ते सगळं जे काय आहे त्याच्यामध्ये हे पाणी वाहून जाण्याची कॅरिंग कॅपॅसिटी कुठलीही नका ड्रेन वॉटर लाईन मध्ये केली पाहिजे. याचं प्लॅनिंग न करता फक्त नका भराभर रेसिडेन्शियल बिल्डिंगला सँक्शन दिलं, त्याचा पाण्याचा निचरा झाला नाही म्हणून आजची परिस्थिती आहे. हे हिंजवडी इन्फोटेक पार्क हजारो नाही तर लाखो लोकांचं नका या ठिकाणी उदरनिर्वाहाचं नका साधन आहे नोकरी. तर हे असं असताना त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था जी एकूणच चांगल्या पद्धतीचं नका सार्वजनिक व्यवस्थापन उभं करायला होतं ते मागच्या 30 वर्षात झालं नाही. म्हणून आज त्याची फार मोठी किंमत आज आपण मोजतोय. जर आज या सगळ्या गोष्टीला कंटाळून हे सगळं इन्फोटेक पार्कच्या सगळ्या मोठ्या कंपन्या जर बँगलोरला किंवा जर हैदराबादला गेल्या तर याची फार मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागेल. कारण की महाराष्ट्रातल्या आणि देशाच्या एकूण रेव्हेन्यू मध्ये सगळ्यात जास्त मोठा वाटा हा हिंजवडी सारख्या इन्फोटेक पार्कच्या म्हणजे राजीव गांधी. बरोबर प्रशांतजी, मूळ मुद्द्यालाच तुम्ही खरं तर हात घातलेला आहे. याचं उत्तर रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून आपण घेऊयात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत त्या. रुपालीताई, एका बाजूला अर्थव्यवस्थेवरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात आणि अर्थमंत्री असलेले दादा कुठलंही वक्तव्य हे केव्हाही असंच म्हणून करत नाही. ज्यावेळेला त्यांच्यासमोर समस्या आहे तर त्याचं सोल्युशन काढण्याची देखील धमक आता त्यांना राज्य सरकारमध्ये असताना घ्यावी लागणार आहे. जसं प्रशांतजींनी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले की अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मिळत असलेला रोजगार, अशा अनेक गोष्टींसाठी हे ओळखलं जाणारं IT हब उद्या ओकबोकं होऊ नये यासाठी आपल्याला आत्ताच काम करावं लागणार आहे. रुपालीताई, काही रोड मॅप तयार आहे का? एक लक्षात घ्या, आज अजितदादांनी 2 वेळा ही जी काही विकास कामाच्यासाठी जी भेट दिली किंवा जी काही यंत्रणा त्यांनी चालवली त्याच्यामध्ये दादांनी रोखठोक त्यांचं मतही सांगितले. दादांच्या कामाची पद्धत फक्त मला, तुम्हाला किंवा प्रशांत भाऊ जगताप यांना नाही, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती. माननीय शरद पवार साहेबांनी निश्चित तिथं तो IT हब तयार करण्याच्या सगळ्या ह्या गोष्टी सुरू केल्या. 30 वर्षाचं आमचे प्रशांत जगताप भाऊ सांगतात. याच पुण्यनगरीचे महापौर सुद्धा प्रशांत जगतापजी 2012 ते 2017 मध्ये राहिलेले आहेत. आता ही हिंजवडी जे आहे त्याच्यामध्ये जे सरपंच तुमच्या सोबत आहेत त्यांनी त्यांच्या गावाचा प्रश्न सांगितला. हे पुण्यालगतची ही सगळी गावं म्हणजे मुळशी वगैरे आता ही शहराला जोडले गेलेली आहेत. ही शहराला जोडली गेलेली असताना तिथली ड्रेनेज लाईन, तिथलं कचरा व्यवस्थापन किंवा ज्या IT क्षेत्रातल्या इमारती तिथे उभं राहिलेल्या आहेत, ज्याप्रमाणे तिथे रस्ता रुंदीकरण असेल किंवा ज्याप्रमाणे त्यांची अतिक्रमण वाढलेली आहेत, या सगळ्या गोष्टीवर कुठेतरी
सरकार म्हणून रोखठोक भूमिका प्रत्येकाला घ्यावीच लागणार आहे. ती जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत इथल्या लोकांना रोजगार कसा मिळणार आहे? आजची जी पिढी आहे पुणे शहरामध्ये जे काही IT क्षेत्रामध्ये काम करतात, मग खराडी असेल किंवा वडगाव शेरीच्या साईडला ज्या मोठमोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत, म्हणजे 16 17 मजली बिल्डिंग झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे हिंजवडीमध्ये सुद्धा या झालेल्या आहेत. पण बिल्डिंग उभ्या राहिल्यानंतर समजा हिंजवडीच्या काही सँक्शनिंग त्यावेळी राज्य शासनाने दिलं असेल, आता ते पुणे शहराच्या सिटी इंजिनियर आहेत त्यांच्याकडे असणार आहेत. बरोबर आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्याची ड्रेनेज लाईन, तिथे वाहतूक व्यवस्था, आज मेट्रो सुरू झाल्यानंतर म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये BRT होती. BRT कुठून जाणार? BRT आहे त्या रस्त्याच्या मधल्या भागातनं जायला लागली. हे काही सोल्युशन नव्हतं. मग कालांतराने ती BRT बंद पडली. आता जी मेट्रो सुरू करण्यात आलेली आहे खालनं, म्हणजे याआधी मेट्रो वरनं का खालनं याच्यावर वाद होते. आता 2014 नंतर जे काही महायुतीचं सरकार आलंय, जे काही महायुतीचं त्याच्यामध्ये मेट्रोचं काम फास्टपणे सुरू झालेलं आहे. म्हणजे जमिनीच्या खालनं मेट्रो सुरू झालेली आहे. कुठेतरी वाहतुकीवर आपल्याला निश्चित नियमितकरण आणणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. एक विरोधक म्हणून बोलणं फार सोपं असतं. या मेट्रोला एकेकाळी मी माझ्या भागातनं म्हणजे मी तुमच्या आता जिथनं बोलतीये तिथनं काही अंतरावर मेट्रो खालनं गेलेली आहे. आम्ही विरोध केला होता की कशा मेट्रो कशी होणार, मेट्रोची पाईपलाईन कशी, म्हणजे ज्या पाईपलाईन्स आहेत, ड्रेनेज लाईन आहेत त्या डॅमेज होणार. परंतु मेट्रो अत्यंत महायुतीच्या याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने सुरू झालेली आहे. कुठेतरी वाहतूक ज्या गाड्या लोक वरनं रस्त्यावर जाणार त्या खालनं मेट्रोच्या याच्यामध्ये वाहतूक सुरळीत झालेली आहे. बरोबर आहे. पुणे जसं विस्तारत गेलं, पुण्यातल्या समस्या देखील विस्तारत चालल्याचं पाहायला मिळालं. एका बाजूला ट्रॅफिकची समस्या आहे, पाणी प्रश्न आहे, ड्रेनेज सिस्टम आहे आणि लागणारा सर्वाधिक कालावधी. मात्र त्याचमध्ये असलेलं एक IT हब म्हणून ज्याची ओळख आहे ते हिंजेवाडी आणि त्याच्या समस्या या संदर्भामध्ये आपण खरं तर चर्चा करतोय. मात्र जर हेच IT हब आणि त्या ठिकाणी काम करत असलेले व्यवसाय हे जर थेटपणे बेंगळुरू आणि हैदराबादला गेले तर ते राज्याच्या अर्थव्यवस्थेला न परवडणार आहे याचा सूचक इशारा आज कुठेतरी अजितदादांनी आपल्या बोलण्यातून दाखवून दिलेला होता. मात्र याच समस्या पुढच्या काळात उद्भवू नये यासाठी नेमकं काय करायला हवं, काय आहेत समस्या आणि त्यावरचा तोडगा, या अनुषंगाने या सर्व मान्यवरांबरोबर चर्चा सुरू आहे. IT कर्मचारी अविनाश चिकणे आपल्याबरोबर यावेळेला जोडले गेलेले आहेत. अविनाशजी, एका बाजूला पुणे जसं विस्तारत गेलं तसा IT पार्कचाही पसारा वाढत जाताना दिसला. त्याचबरोबर त्या ठिकाणी येणाऱ्यांची आणि नोकरी करणाऱ्यांची संख्या वाढली तशी घरांची संख्या देखील वाढत गेली. मात्र जर उद्या IT पार्क आणि त्या ठिकाणी असलेल्या कंपन्या इतर शहरांकडे गेल्या तर त्याचा किती मोठा फटका त्या ठिकाणी ज्यांनी घरं घेतलेली आहेत, जे राहत आहे, जे स्थानिक म्हणून त्या ठिकाणी स्थायिक झालेले आहे त्यांना बसू शकतो. अविनाशजी नमस्कार. मी अविनाश चिकणे. मी गेली 2 वर्ष हिंजेवाडीमध्ये काम करतोय. तर 2 वर्षापासून मला फेस होणाऱ्या मी समस्या सांगतो. कारण 2 वर्षापासून मी जातोय तर ट्रॅफिकचा खूपच प्रॉब्लेम आहे. ट्रॅफिक मध्ये रस्ते खूप अरुंद आहेत आणि रस्ते म्हणजे चांगले नाही आहेत. सगळीकडून म्हणजे सूज रोड असेल किंवा कसारसाईकडून रोड खड्डे खूप आहेत आणि येताना ट्रॅफिक खूप जाम होते. त्याच्यामुळे येण्यासाठी 2 ते 3 तास लागतात काही लोकांना. त्याच्यामुळे खूपच प्रॉब्लेम होत आहेत आणि ड्रेनेज पण व्यवस्थित नाहीये. पाऊस जास्त पडला तर पाणी तुंबल्यामुळे पण जास्त ट्रॅफिक जाम होते आणि ऑफिसच्या टायमिंग मध्ये तर खूपच ट्रॅफिकच्या समस्येला सामोरं जावं लागतं. खरोखर या मूळ समस्या आहे खरं तर त्या ठिकाणच्या. पवनजी, ज्या वेळेला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये IT हबमध्ये काम करणारे लोक असतात, स्थानिकांना मिळणारा रोजगार आणि त्या ठिकाणी निर्माण झालेली रोजगार निर्मिती यावरती किती मोठा परिणाम होईल ज्या वेळेला हे उद्योग धंदे थेट महाराष्ट्रातून बाहेर जाण्याची कल्पनाही करवली जात नाही. खरं तर नाही, जर IT पार्क इथून हल्लं किंवा थोड्या जरी कंपन्या गेल्या तरी IT मध्ये एम्प्लॉयची संख्या फार असते. तुम्हाला एक बिल्डिंग जरी दिसली तरी त्याच्यामध्ये 5 ते 10,000 एम्प्लॉईज असतात. बरोबर आहे. त्यामुळं तो इम्पॅक्ट एम्प्लॉईज वरती आहेच. आपले जे एज्युकेटेड मुलं आहेत त्यांना जितकं कॉम्पिटिशन फेस करायला लागतं तर दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन तो जॉब आपल्याला मिळवणं फार टफ आहे. आपल्या इथं आपल्याला तो जॉब मिळवणं थोडं सोपं आहे पण दुसऱ्या राज्यामध्ये तो टफ आहे. प्लस हे जे बाकीचे अँसिलरी जॉब्स आहेत IT पार्क मधले ते खूप मोठे आहेत. म्हणजे जेवढे IT कर्मचारी तेवढे ते जॉब आहेत. हाऊसकीपिंगचे असतील, सिक्युरिटीचे असतील किंवा बाकी जे हॉटेल व्यवसाय असेल, हा सगळ्याच त्यातनं इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि ते न होऊन देण्यासाठी आपल्याला आज जर उपाययोजना आपण करू शकलो आणि आपण जर इमेज बदलू शकलो तर डेफिनेटली आपलं जे ब्रँड आहे पुण्याचं
जसं आपण ऑटो हब आहे, आपण एज्युकेशन हब आहे, तसं आपण IT हब सुद्धा आहोत. तर हे आपल्याला ब्रँड टिकवणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे. आता ते प्रयत्न आम्हाला दिसत आहेत. तर बरं. ते झाले तर आपलं ITचं जे, कारण का हे जर आता जे प्रोजेक्ट आपल्याला दिसत आहेत, जर असं इन्फ्रास्ट्रक्चर जर आम्ही 2005ला अमेरिकेला डिलिव्हर केलं असतं, तर आपल्याकडे भविष्यामध्ये प्रोजेक्ट आले असते का? त्यामुळे आपण असं इन्फ्रास्ट्रक्चर कर्मचाऱ्यांना कसं काय देतोय? आणि आमच्यातले तुम्ही जवळपास 50% आम्ही 6 वर्ष अमेरिकेला राहून आलेलो आहे. हा हा तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही बघितलेलं आहे. तर आम्ही ते ग्लोबल कंपॅरिझन करणारच, की बाबा ग्लोबली इन्फ्रास्ट्रक्चर असं आहे. आम्ही जर ग्लोबली प्रोजेक्ट डिलिव्हर करतो, तर निदान आम्हाला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तरी चांगलं मिळावं, बरोबर. एवढीच कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. बरोबर आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते एकसारखं असावा अशी खरं तर अपेक्षा असायला हवी. मात्र गणेश जांभूळकरजी, ज्या वेळेला इतकं मोठा IT पार्क त्या ठिकाणी आलं, जमिनींबरोबरच त्या ठिकाणी आलेले बिल्डर्सही मोठ्या प्रमाणात होते, मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती झाली, तशी रोजगार निर्मिती झाली, स्थानिकांना त्याचा किती फायदा झाला. आज मात्र जर भविष्यामध्ये अशी काहीतरी परिस्थिती आली, स्थानिकांच्या जीवनमानावरती होणारा परिणाम किती मोठा असेल, जे स्थायिक त्या ठिकाणचे आहे किंवा जे त्या ठिकाणचे मालक आहेत किंवा त्या ठिकाणी राहणारे रहिवासी आहेत. गणेश जांभूळकर. स्थानिकांना सर ना काहीच प्रॉब्लेम, काहीच फायदा झाला नाही. यामुळे येऊन आहे ना, स्थानिकांना पुढे रोजगार नाही, स्थानिकाला कोणची कामं नाही, बरं. स्थानिकाला पुढे नाही. हिंजवडी असू दे, मारंजी असू दे, मान असू दे, 3 गावामध्ये 3 गावं हे एमआयडीसी हद्दीमध्ये आहेत. त्या 3 गावामध्ये एमआयडीसी आहे. तर काय होते, एमआयडीसीचा परत वारंवार आम्ही एमआयडीसीला पत्त्यावर करतोय, रस्ते खराब आहे, हे PMRD पत्त्यावर करतोय, PWला पत्त्यावर करतोय, त्यातून काहीच होत नाही. बरं. आणि याच्या आधी आम्ही 100 वेळा पत्त्यावर यायला केलंय, PMRD PWD याला PMRD याला. तर ह्यांनी काय केलंय, काहीच ऐकून नाही घेतलं. आता एवढी वेळ आली, कशामुळे आली, तर ह्यांच्या या चुकीच्या याच्या धोरणामुळे. त्यांनी आतापर्यंत कोणत्या ड्रेनेज लाईन केली. आज माझं म्हणलं तर माझ्या गावामध्ये मी स्वतः सगळ्या गावात घर तिथं ड्रेनेज लाईन आहे, घर तिथं रस्ता आहे, जे माझ्या हद्दीमध्ये सगळं एकदम स्वच्छ आहे. सगळं स्वच्छ आहे, सगळ्या ड्रेनेज लाईन आहे. फक्त PMRD एमआयडीसीचा प्रॉब्लेम चाललाय सगळा. त्यामुळे काय होतंय, आमच्या रुपालीताई, हा समतोल कसा साधणार? आणि या एमआयडीसीमुळे PMRDA आणि मग महापालिकेच्या हद्दींचा परिणाम होतोच, मात्र आता ही गावं तर थेट शहराशी जोडली गेलेली आहेत. समतोल कसा साधणार रुपालीजी? एक लक्षात घ्या, जिथे ज्यांच्या जमिनी आहेत, जे मालक आहेत, त्यांना त्यांचा त्या सगळ्या बाबतीतला जो काही मोबदला असतो त्याच्यामध्ये तो तिथं मिळत असतो. आता तिथं ज्या IT हब जे उभे केलेले आहेत, जे ओनर्स आहेत, त्यांनी त्यांच्या जमिनींचं टायअप केलेलं असतं, त्यांचा DAPA असतो, त्यांनी बिल्डिंग उभं केलेली असती, त्याच लोकांना त्या बिल्डिंगचं भाडंही मिळत असतं. परंतु आपल्या इथे लोकांची काय मानसिकता झालेली आहे, की त्यांनी जे वर्षोनवर्ष अतिक्रमण केलेलं असतं ती जागा त्यांना सोडायची नसते. सरकारी नियमाप्रमाणे त्यांना त्या जागा सोडायच्या नसतात. जी म्हणजे गावातली जी काही पद्धत असते, की गावामध्ये आजूबाजूचा परिसर आपण वापरू शकतो, परंतु जेव्हा ते शहरामध्ये येते तेव्हा आपल्याला DC रूल प्रमाणे, नियमाप्रमाणे त्या सगळ्याचं स्ट्रक्चर घ्यावं लागतं. त्याच्यामुळे हे जी काही गावातले जे शेती, ज्यांची शेती आहे आणि आता तिथं ते रेसिडेन्सी झालेले आहे, तर तिथे समजा अतिक्रमण झालेले आहेत, काही लोकांच्या टपरी आहेत. आता इतक्या वर्ष त्या टपरी झाल्या, परंतु ते अतिक्रमण जेव्हा प्रशासन काढायला जातं तेव्हा कुठेतरी स्थानिक मधनं त्याला विरोध होतो. मग त्याच्यामुळेच माननीय अजितदादांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की आता या गोष्टीला कुठेही थारा देणार नाही. जर या नियमाच्या आतमध्ये कोणी जर विरोध केला तर त्यांच्यावर 353 दाखल करा. त्याच्यामध्ये मी सुद्धा आलो, मी जरी थांबवलं तरी 353 दाखल करा. कारण का, लोकांना जर समजणार नसेल आणि त्यांच्यामुळे जर हे रोजगार, हे IT हब पुण्याच्या बाहेर जाणार असेल तर काहीही उपयोग होणार नाही. आपण किती दिवस हे बघणार? आणि सगळ्यात महत्वाचं, याच गावातली मुलं शिकून बाहेर कामाला जात आहेत. मग त्याच्यामुळे इथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झाल्यानंतर ती फक्त गावातनं बिल्डिंग मध्ये शिफ्ट होणार आहेत. हाही विचार सगळ्यांनी केला पाहिजे. बरोबर आहे रुपालीताई. मात्र गणेशजींनी जो महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की स्थानिकांना त्याचा फायदा झाला नाही. प्रशांत जगताप आपल्याकडे येईल. एका बाजूला दादांनीच ही समस्या मांडलेली आहे. आता मात्र सरकारचं लक्ष जर त्याकडे वेधलं गेलं असेल, कारण लोकशाही मराठी देखील IT पार्कच्या समस्या आपल्या विविध बातमीपत्रांच्या माध्यमातून आजपर्यंत मांडत आलेलं होतं. मात्र आज ज्याला दादांनी या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे, सरकारकडून तुमच्या अपेक्षा काय आणि त्या पूर्ण न झाल्यास तुमचं पुढचं पाऊल काय? प्रशांतजी. हा काय सरपंच गणेश रावाच्या पुरता विषय मर्यादित नाही. ग्रामपंचायतीची काही तेवढी ताकद नसते. याच्यामध्ये माननीय सर्वांनी अजितदादा हे राज्याचे
अर्थमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी त्यांचा वेटो वापरायला हवा. त्या वेटोच्या अंतर्गत पीएमआरडी असेल, एमआयडीसी असेल, यांनी हे नका, हे हिंजवडी गाव असेल, मान असेल किंवा मारुंगी असेल, हे सगळं अतिक्रमण मुक्त करायला हवं. त्यांनी लागलीच त्यांच्या सहकार्याकडे असणाऱ्या पाणी पुरवठा खात्याकडून या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी वेटो वापरून टाटाशी बोलून हे पाणी त्या हिंजवडीला द्यायला हवं. त्याचबरोबर रस्त्याचे जे विषय आहेत ते मग त्यांनी नितीन गडकरी साहेबांची मदत घ्यायची का काय घ्यायची हे त्यांनी ठरवावं, पण रस्त्याचं जाळ उभं करावं. पण हे जर केलं नाही तर आज त्या भागाच्या लोकप्रिय खासदार सौ सुप्रियाताई सुळे जे आमच्या नेते आहेत त्यांनी जे फाईल केलंय की या ठिकाणी कलेक्टरांना 21 ऑगस्ट पर्यंतची वेळ दिलेली आहे. 21 ऑगस्ट पर्यंत जर योग्य त्या उपाययोजना झाल्या नाही, अतिक्रमण मुक्त करणे, खड्डे मुक्त करणे जर झालं नाही, तर मात्र आम्ही 22 ऑगस्ट पासून आंदोलन या ठिकाणी सुरू करू. या ठिकाणी कुठेही विरोधी पक्ष म्हणून भांडणाला भांडण करायची आमची इच्छा नाही. पण जर हिंजवडी इंटरनॅशनल इम्पोर्टेड पार्क आहे ते जर रिकामं झालं तर आज गणेशराव काही म्हणू, पण हिंजवडी आणि वाकड किंवा पिंपरी चिंचवड पुण्यातले हजारो लोक या ठिकाणी त्या ठिकाणी बेरोजगार होतील. त्या ठिकाणी त्याच्यावर अवलंबून असणारे इतर व्यवसाय सुद्धा त्या ठिकाणी निकामी होतील. हा धोका समजून घेण्याची गरज आहे. बरोबर आहे. धोका आणि त्याचा अलार्म तर आज वाजलेला आहे. मात्र आता ते पुढच्या काळात होऊ नये यासाठी काय करायला हवं? कारण रुपाली ठोंबरे पाटीलजी, दादांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलेलं होतं की वाटोळं होऊ देऊ नका, मग आता आपल्याला उपाययोजना कराव्याच लागतील. सरकार काय निर्णय घेईल? प्रशांतजी असतील, गणेशजी असतील किंवा IT पार्कमध्ये काम करत असलेले आपल्याबरोबर इतर सहभागी जे मान्यवर आहेत त्यांच्या समस्या तुम्ही ऐकलेल्या आहेत. मात्र हा अलार्म आता कुठेतरी थंड न होऊ देता थेटपणे विकास कामं आणि तोडगा. निश्चितच आज जो काही दादांसारखं रोखठोक वक्तव्य करणारे एकमेव नेते अजितदादा आहेत, त्यांनीच सरळपणे त्यांना तिथं ठासून सांगितलं की बाबांनो, आता जे कोणी या कामामध्ये येतील त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करा. आता एक लक्षात घ्या, जसे अजितदादा सत्तेत आहेत म्हणतात तसे आमच्या सुप्रियाताई तिसरी टर्म आहे. मग 2 टर्म ते काम झालं नाही म्हणून कोणाला आम्हाला दोष नाही द्यायचा. परंतु आता जो काही अजितदादांनी सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने विषय नाहीये. पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री करू शकतात. तुम्हाला जर तुम्ही खासदार म्हणून आंदोलनाची जी काही रेग ओढली त्याच्यावर माझं उत्तर आहे. खासदार म्हणून तुम्ही जी रेग ओढली, तुम्हाला वेगळं होऊन राष्ट्रवादीपासून फक्त 2 वर्ष झालेली आहेत. आणि खासदार म्हणून तुम्ही रेग ओढली, तुम्ही वर्ण आणून तिथल्या लोकप्रतिनिधींचं काम आहे. त्यावेळी ते एकत्रच होते ना, सुप्रियाताई आणि अजितदादा एकाच पक्षात होते. तुम्ही जसे म्हणता की अजितदादांनी केलं नाही त्याच्यावर मी सांगितलं तुम्ही खासदार आणि पालकमंत्र्यांचे अधिकार समजून ते खासदार असताना अजितदादाच पालकमंत्री होते, तर खासदार काय अवघड होतं एवढाच माझा मुद्दा आहे. मला बाकी काय म्हणायचं, तुम्ही तुमचं आंदोलन करा, लोकशाहीने अधिकार, तुम्ही आंदोलन करा, आंदोलनाची तुम्हाला अधिकार आहे. परंतु दादांनी आज जे स्पष्टपणे सांगितले हे कुठेही थांबणार नाही. आणि जसं महायुती राज्यात आहे, आमचं सरकार केंद्रात आहे, त्याच्यामुळे ही जी विकासाची गती पकडलेली अजितदादांनी, याच्यात खंड येणार नाही. निश्चित IT क्षेत्र पुण्यामध्ये राहून रोजगार आला, तिथल्या जे जमिनीचे मालक आहेत त्यांना बेसिक सुविधा या सगळ्या मिळणार आहेत. हे आज दादांनी स्पष्ट केलेलं आहे. बरं, निश्चितच आहे, ते मिळणार का हे पुढच्या काळामध्ये कळेलच. मात्र जाता जाता पवनजित माने एका वाक्यात सरकार पाहत आहे, सरकारकडून काय अपेक्षा? सरकारकडून आता जे काम चालू झाले फुल स्पीडनी, तर ते आता पूर्ण डिलिव्हर होईपर्यंत त्यांनी करणं अपेक्षित आहे. आता हे मध्ये कुठेही सोडून चालणार नाही. आता पूर्ण IT पार्कचं जे काही रोड्स आहेत, म्हणजे रोड्स, फुटपाथ, आपल्याला जर मेट्रो सक्सेस करायची असेल तर आपल्याला फुटपाथ दिले पाहिजेत, आपल्याला लास्ट माइल कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे. आणि आपलं IT पार्कची कॉम्पिटिशन ही बाकीच्या राज्यातल्या IT पार्कशी आहे. त्यामुळे तेवढ्या क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला डिलिव्हर केलंच पाहिजे, त्याला कुठलंही ऑप्शन नाही. निश्चितच सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. न्यूज प्लॅनेटमध्ये आपण सर्वजण या चर्चासत्रामध्ये सहभागी झालात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.